आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. तर नमस्कार मित्रांनो, संजय राऊत यांचं मराठा आरक्षणावरती स्टेटमेंट आलेलं आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यांनी मराठा आरक्षण व मनोज जरांगे साहेब यांच्यावर एक टिप्पणी केलेली. तर ते टिप्पणी आपण सविस्तर आता या व्हिडिओ पाहणार आहे. आणि छगन भुजबळ यांच्यावरती पण त्यांनी टिप्पणी केलेली. ओबीसी आरक्षणावरती पण त्यांनी याच्यावर बोललेलं आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता सविस्तर माहिती पाहू, काय बोललेत काय नाही. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर यांचं स्टेटमेंट वगैरे, प्रेस कॉन्फरन्स वगैरे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहे. अरे खूप दिवसांनी आलात आपण. मला वाटतं तुम्ही आंतरवेली सराटीला गेला. बोला. राऊत साहेब, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जो अध्यादेश काढला आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी किंवा त्यांच्यासोबत असलेल्या अभ्यासकांनी तो मान्य केला, त्यानंतर आता अनेक पडसाद आणि अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. हाती काही ठोस आलं नाही किंवा या अध्यादेशात खऱ्या अर्थानं जरांगेंची फसवणूकच झाली, अशा प्रतिक्रिया मराठा समाजातल्या नेत्यांकडूनच व्यक्त होत आहेत. बघा, असं आहे की मनोज जरांगे पाटील हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. आमच्यासारख्या म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, मराठी संदर्भात काम करणाऱ्या, आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षांना त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही, ही आमची भूमिका होती. आता जरांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही. ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले. त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे. या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही. किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही. म्हणजे जे वाशीला गुलाल उधळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन, चर्चा, वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले. आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे. याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही. मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल, होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. पण या अध्यादेशामुळे ओबीसी नेतेही आक्रमक झालेले आहेत. काल लक्ष्मण हाकेंनी GR फाडला. मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांचे आणि सहकारी अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले. त्यांनी त्यांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून आता पुन्हा या GR छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती. ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं. भुजबळ जे मंत्रिमंडळात आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे. नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी. आपल्याला माहीत असेल, मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ.
प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही. मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ. आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं. आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी मंडळात घेतला आहे. आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील. संघर्ष वाढेल जर असं झालं तर, कारण आधीच मला वाटत त्या संघर्ष वाढेल. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत. सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं. तुम्ही वाशीला गुलाल उधळणारे इथे कुठेच दिसले नाही. खरं आहे ते, खरं असायला पाहिजे होते, असायला पाहिजे होते. पण महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहीत नाही. महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही. ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करून याच्यामध्ये आपापसात ती सुद्धा, जसं आम्हाला ते म्हणत होती रिक्षा आहे म्हणून, ही 3 चाकाची, ती सुद्धा 3 चाकाची रिक्षाच आहे. पण दोन्ही मुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवलं, दोन्ही मराठा चेहरे होते. हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामध्ये. कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्यात त्यांचंच नाव येत आहे. आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणे हा नव्हता, मिळवणं हा नव्हता, तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही जे म्हणतात आणि तुम्ही यापूर्वी आंदोलनाच्या वेळेस म्हणत होतात की जे मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं त्याला सरकारमधल्याच काही घटक पक्षांकडून फूस होती. मी फूस म्हणणार नाही. बघा, फूस चुकीचा आहे. पाठिंबा होता जरांगे पाटील हे त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी. मी असं कधीच म्हणालो नाही. जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे. पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली, त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या. नाही, पण आता मराठा समाजातले नेते जे प्रतिक्रिया व्यक्त करतात की मनोज जरांगेंची फसवणूक झाली आहे, या GR मध्ये तसं काही विशेष नाही, जे पूर्वी होतं तेच आहे. तर या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्हाला अशाच राजकारणाचा भाग वाटतात. आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे. त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे. तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसीचं नेतृत्व, कारण जी ओबीसी उपसमिती नेमली महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहेत आणि ते भुजबळ सदस्य आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता. प्रत्येक जातीसाठी उपसमिती हे या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे, हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही. आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत. आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली. त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं, अमुक करणं हे महाराष्ट्र परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं. पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. पण भुजबळांच्या नाराजी तुम्हाला काय वाटतं? नाही, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान. ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखाद्या समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय
हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे. मग देशातलं मंत्रिमंडळ असेल, जसं C.D. देशमुखांनी राजीनामा दिला, त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर. तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय, हे तुम्ही मान्य करताय ना. तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या कारणासाठी राजीनामा देतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला की मी OBCचा नेता मंडळात बसलोय आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ते अन्याय झाला असं आपण म्हणताय, कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय, म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही, मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही. मग अशा वेळेला अशान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी. राऊत साहेब, आणखी एक विषय होता, तुम्ही त्या विषयावरती शिवसेना सोडली होती. प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही, मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असताना, तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला आहात, मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतोय, मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा. राऊत साहेब, आणखी एक विषय होता, सरकारने आपण जर पाहिलं की सरकारने आधी 19 महामंडळ केली होती, पण त्याचा लाभ काही लोकांना कोणालाही मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस फार मोठ्या मोठ्या घोषणा करतायत, महामंडळ स्थापन करतायत. एक परशुराम विकास महामंडळ सोडलं तर कोणाला फार लाभ मिळेल असं मला वाटत नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की गणेशोत्सव असेल किंवा नागरी समस्या असतील किंवा काही आणखी हेतून ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी सुरू आहेत, वार्तातही आहेत. गणपतीसाठी फडणवीस राज ठाकरेंच्या घरी आले होते आणि काल राज ठाकरेंनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणेश दर्शन घेतले. त्या ठिकाणी उद्या दुसरे कोणी मुख्यमंत्री आले तरी ते त्या गणपतीसाठी जातील. ते गणेश भक्त आहेत एवढंच मला माहिती आहे. त्यांच्याकडे पण लोक गेले गणपतीसाठी, उद्धव ठाकरे गेले, आम्ही सगळे गेलो त्यांचे सहकारी. आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तो गणपती हा जो असतो, हा वर्षा जे सरकारी निवासस्थान आहे त्यातला तो परंपरागत गणपती असतो. तो गणपती एका व्यक्तीचा नसतो. आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर आमंत्रण दिलं असेल नेत्यांना इतर सर्वच पक्षाच्या, तर जायला काहीच हरकत नाही. त्यात एवढं असं प्रश्नचिन्ह घेऊन प्रश्न विचारण्यासारखं काय. वो क्या हो गया, बोलिए क्या आपका कुछ है. मराठा आरक्षण को लेकर मनोज जरांगे वापस घूम गए, लेकिन OBC नेता जो है अभी नाराज नजर आ रहे हैं. देखिए, महाराष्ट्र की सरकार है, देवेंद्र फडणवीस जी है राज्य के मुख्यमंत्री है. अब मराठा समाज का जो आंदोलन मुंबई में चल रहा था और उनकी जो मांगे थी, लगभग सभी मांगे पूरी की है. इसीलिए बहुत खुश होकर उनके नेता जरांगे पाटिल और हजारों उनके समर्थक अपने अपने गांव वापस चले गए हैं. सभी जो उसमें से जो एक्सपर्ट, उनका कहना है OBC के आरक्षण को कोई धक्का नहीं लगेगा. ये कहने के बाद भी अगर कोई नाराज है कैबिनेट में, वो भी देवेंद्र जी के, खास करके छगन भुजबल जी, वो कैबिनेट में बहिष्कार कर रहे हैं, तो बहिष्कार करने से अच्छा है आप कैबिनेट का इस्तीफा दीजिए और अपने समाज में जाकर अपने समाज को बताइए कि मराठा समाज को आरक्षण देने के बाद हमारे समाज पर अन्याय हुआ है. लेकिन ऐसा नहीं हुआ है. ये सरकार की तरफ से बार बार कहा गया है. ये क्या हुआ है और क्या नहीं हुआ है, ये देखने के लिए और 1-2 महीना जाना पड़ेगा. ठीक है.